सुरुवातीला केकचा चुरा घ्यायचा। बर, जो पदार्थ चुकूनही माझ्याकडनं सुटत नाही त्याचा आज आपण एक नवीन पदार्थ तयार करतोय। वाह। पुढे ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार साखरेचा पाक घालायचा। बर, किती लागणार आहे तुम्ही सांगा। हो, थोडं लागेल बस, त्याला ओलसर होईपर्यंत। हो, फार नाही अगदी। ऍक्च्युली फ्रॉस्टिंग पण घालू शकतो, पण कधी कधी फ्रॉस्टिंग नसतं कोणाकडे किंवा नाही बनवू शकत कधी कधी। घरी केलेलं आपलं बरं। बर, त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। बर, अरे वा, कृती आपल्याला तशी खूप कमी करायची। हो, नंतर सेट व्हायला जास्त वेळ लागणार आहे असं माझा अंदाज आहे, बरोबर आहे का? हो, फ्रीजर मध्ये सेट व्हायला थोडा वेळ लागतो। म्हणजे वाट तुम्हाला तिकडे जास्ती पाहिजे। लहानपणी माझी आई जेव्हा असे पदार्थ करायची ना, ते सेट व्हायचेच नाहीत। का विचार? का? आम्ही ते सेट होऊच द्यायचं, सारखं दारू उघडायचं, झालंय का झालंय का झालंय का, त्याच्यात ते पातळच राहायचं। केक पॉप साठी लागणारे हे केकच्या चुऱ्यापासून तयार केलेले जे गोळे आहेत, त्यात आपण साखरेचा पाक घातला, ते तयार केले। पुढे हे केक स्टिक्स घेऊन मेल्टेड चॉकलेट मध्ये बुडवायचे। अरे वा, आता मी करणार। हो, हे असं बुडवायचं याच्यात। हो, आणि याच्यावरती असं। हो, आतमध्ये टाकायचं। वा वा वा, जमलं मला। हे पण मी करतो। ह्या स्टिकला काय म्हणतात ग? केक स्टिक्स किंवा केक पॉप स्टिक्स काही म्हणतात। बर, हे बरोबर केलं ना मी? हो हो। हा हा हा। आता पुढे? आता पुढे हे फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं। आणि ह्याचा वापर स्प्रिंकलर्स ते नंतर। हो, म्हणजे आता फ्रीज मध्ये साधारण ते थोडेसे फर्म होईपर्यंत ठेवायचे। बर, पण तो आपल्याला अंदाज घेत राहायला लागेल। हो, बघत राहायला लागेल। किती वेळ लागतो अंदाजे? साधारणतः 20-25 मिनिटं लागतात। 20 ते 25 मिनिटं लागतात। ठीक आहे। केक पॉप साठी लागणारी जी कृती आहे ती अत्यंत सोपी आहे। हे गोळे आम्ही तयार करून घेतले, त्याच्यामध्ये या स्टिक्स व्यवस्थित खोवल्या आणि 20 ते 25 मिनिटं फ्रीजर मध्ये सेट केल्यानंतर मग स्प्रिंकलर्स त्याच्यावरती चिकटवायचे आणि मग खायचे। नाही, त्याच्यानंतर हे केक पॉप्स मेल्टेड चॉकलेट मध्ये बुडवायचे। अजून कृती बाकी आहे आपली। ठीक आहे, आपण फ्रीजर मध्ये ठेवूयात, 20 ते 25 मिनिटं वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात। 20 ते 25 मिनिटं वाट पाहिल्यानंतर हे केक पॉप्स आता व्यवस्थित सेट झालेले आहेत। पुढे त्याच्यानंतर हे चमचा, हे मेल्टेड चॉकलेट त्याच्यावरती घालायचं। बर, बापरे बाप, अंघोळ घालतोय आपण त्या केक पॉप्सला। हो हो, क्या बात आहे। आणि आता खायला तयार आहे। हो, हे स्प्रिंकलर याच्यावरती घालायचे। वा, असे आपल्याला हे दोन्ही करून घ्यायचे। हो हो, घ्या मग करून। हे आपल्याला एक पुरणार नाही, त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्ही करून घ्याच। त्याच्यावरती व्यवस्थित ते मेल्टेड चॉकलेट पसरवा आणि स्प्रिंकलर्स चिकटवा। असे हे अप्रतिम असे केक पॉप्स आम्ही तयार करून घेतो। खायला म्हणजे असं मी उत्सुक झालेलो आहे, पण तुम्हाला खायचं असेल तर पटकन येऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती। केक पॉप्स साठी लागणारं साहित्य: साखरेचा पाक, चॉकलेट, रंगीत बडीशेपच्या गोळ्या आणि केकचा चुरा। कृती: एका वाडग्यामध्ये केकचा चुरा आणि साखरेचा पाक एकत्र करून त्याचे गोळे तयार करून घ्यावेत। केकच्या स्टिक्स वितळलेल्या चॉकलेट मध्ये बुडवून तयार गोळ्यांमध्ये लावून त्याचे पॉप्स तयार करून घ्यावेत। या केक पॉप्सना फ्रीजर मध्ये 20 ते 25 मिनिटं सेट करून घ्यावं। सेट केलेल्या केक पॉप्सवर वितळलेलं चॉकलेट घालावं आणि वरून रंगीत बडीशेपच्या गोळ्यांनी सजावट करून डिश सर्व्ह करावी। असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो?
अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.